मित्रांनो, अटल सेतू आहे. अटल सेतूवरती आपल्याला कुठेही थांबता येत नाही आहे आणि 100चं स्पीड हे अटल सेतूवरती आहे. त्याच्यावर गेल्यानंतर कारण तुम्ही बघताय हा डाव्या साईडला एक खांबे बघा तर तो त्याच्यावर कॅमेरे आहेत. त्याच्या पुढं म्हणजे 100 मीटरला त्यांनी कॅमेरे दिलेले आहेत. तुम्ही इथं गाडी जास्त पळवू शकत नाही आहे. 100च्या वरती गेल्यानंतर पावती पडते इथं. आणि 2 ठिकाणी म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो आणि जेव्हा टोल नाक्याच्या अलीकडं तिथेही स्पीड लिमिटचं एक स्क्रीन आहे. त्याच्यावर आपल्याला कळतं की आपलं स्पीड लिमिट किती आहे किंवा किती स्पीडने जायचं तर तिथं रेड दाखवतं किंवा मग आपलं ग्रीन असतं आपलं स्पीड जर व्यवस्थित असेल तर. आता काही लोक पळवतात गाडी भरपूर अटल सेतूवरती पण फाईन वगैरे पडते. घरी गेल्यावर त्याला मजा येते. म्हणजे 2000ची फाईन पडते. त्याच्या व्यतिरिक्त जिथं अटल सेतू चालू होतंय जिथं अटल सेतू संपतंय तिथं खालच्या साईडला किनाऱ्यावरती भिगवणला जे गुलाबी कलरचे बगळे दिसतात ना तसे बगळे आहेत. तर लांबून लांबून दिसतील, बघायची मजा घ्या. त्याला बगळे हे एवढं हे काय अख्खं भरलंय खाली. हो 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 सगळं त्याचे मस्त आहेत, दिसायला सुंदर आहेत. फक्त बगड्यांनी रंगपंचमी खेळली असं वाटतंय त्याच्याकडे बघून. खूप सारे बगळे. वा 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 वा, क्या बात आहे रोहित, क्या बात आहे रोहित. म्हणजे रोहित बोलला. हे समोर स्पीड मीटरचा काटा आहे. आता 72 आपलं स्पीड होतं तर 72 तिथं आलं होतं. आपण फोटोग्राफीला जाता येईल बघा. हो जाता येईल हो जाता येईल. तिथून फोटो काढता येईल आपल्याला. पण ह्याचं नाही फोटो काढता येणार आपल्याला. कशाचा? ते तू आता जे म्हणलं बगड्यांचं. कसं काय? पण ते आतमध्ये खूप येत नाही. मोठी लेन्स घेऊन जायची. हां इथून आपले जिओच्या तिथून रोड नाही का? हो 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 तिथून आतून सरळ त्या मंदिर तेव्हा ते मंदिर आहे का? हो हो त्या मंदिरापासून सरळ जायचं. ते लोक थांबलेत तिथं. अच्छा. तिथं काढू शकतो. पण ते बगड्यांना काहीतरी म्हणतात वेगळं. हा काहीतरी मग आता आपल्याला बगडा त्याला काय रंगपंचमी खेळलेला बगडा. हे गाडी म्हणत होतो मी. हा ही गाडी चालू. अटल सेतू 1 नंबर आहे. लोक काहीही म्हणतात, लोकांना राजकारण करायचं पडलेलं आहे. ज्यांना मुंबईला जावं लागते थांबा 5 ज्यांना मुंबईला जावं लागतंय यावं लागते ना त्यांना कळतंय ज्या वेळेस ट्रॅफिक लागत नाही लवकर आपण पोहोचतो ना ते सगळं शक्य झालं या अटल सेतूमुळं. आत्ता जी गाडी गेली ते गाडी दिवसभर रस्त्यावर पडणारी धूळ वगैरे सगळं स्वच्छ साफ करते. सगळं नीटनेटकं ठेवतंय, व्यवस्थित आहे. आणि कुठं काही भेगा पडल्या नाहीत, कुठं काही क्रॅक पडले नाहीत. हो त्याच्यासाठी जे तुम्हाला निवडून आणल्यानंतर चांगलं काम करून देतात त्याला वोट करत जावा. लोकांचं ऐकत जाऊ नका. 21 किलोमीटरचा अटल सेतू आहे. कारण कॅमेरे कंटिन्यू आहेत. परत त्यांची गाडी असते कंटिन्यू गाड्या फिरत येत नाही तुम्हाला अजिबात रोडवरती. एकदम भारी असा अटल सेतू आहे. म्हणजे आम्ही आता अटल सेतू क्रॉस केला आहे पूर्ण. म्हणजे 90-95 स्पीडने जरी गेले तरी तुम्ही 15 मिनिटामध्ये 10-15 मिनिटामध्ये तुम्ही 21 किलोमीटर क्रॉस करता स्लोमध्ये गेलं तरी. आणि काही घाई पण करून उपयोग नाही आहे. खूप भारी असं आहे. आणि इथं पुढं इथं एक मीटर काटा आहे समोर माझ्या इथं. आता आपलं स्पीड बघा 72 आहे. आणि पुढे टोल नाका लागला आहे. टोल नाका हा एकदम ॲडव्हान्समध्ये आहे. म्हणजे एकदम फास्ट असा. टोल नाक्याच्या दुसरे टोल नाक्यावाले बाळ्यान पप्या हे हाड बारकी पिल्ले आहेत. ॲडव्हान्स. आणि 375 आहे 250 सिंगलला आणि डबलला 375 आहे. कळतंय कसं की आपण डबल म्हणजे आम्ही गुणगान गायलं पण काय उपयोग झाला नाही गुणगान गायलेलं. हां म्हणजे झालं की एवढं ॲडव्हान्स म्हणून सांगितलं आणि भाऊने ॲडव्हान्स झालंच नाही. म्हणजे भक्क लाईट पडलेला आहे आणि लाईट आतापासून लावून टाकल्या त्यांनी.
नाही ते आता ते उजेड त्यामुळेच पडलं रे इथं. डू नॉट स्टॉप. हा वा. चेकिंग चालू आहे रे, हे चेकिंग. बघा, खरं तर खरं आणि खोटं तर खोटं. ऐ, खोटं ते खोटं, बरोबर आहे. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणून सांगायचं, जे वाईट आहे ना खरंच वाईट म्हणून सांगून टाकायचं, काही फरक नाही पडत. आता अटल सेतू पुढे संपतोय आणि खूप खूप भारी आहे. म्हणजे आता आपण पुढं राईटला जर गेलो, सरळ गेल्यानंतर तर JNPT जातो रस्ता तो, आणि लेफ्ट साईडला वळाल तर आपण पनवेलकडे वगैरे आपण बाहेर निघतो. आपण थोडंसं भविष्यात आपल्याला पनवेल बिनवेल इथे जायची गरज नाही पडणार. याच्यापासून एक सरळ रस्ता आहे जो पुणे हायवेला टच करेल वरती नेऊन. जे काही भविष्यामध्ये येतो त्याचा पण प्लॅन आहे, तो हे रस्ता होणार आहे. सगळ्या गोष्टी आता सांगून टाकल्या तर नंतर मजा नाही राहत. मजा राहणार. आता ते सगळं करणारे लेबर आम्हीच आहे. काम करणारे इंजिनियर म्हणणं बघा, हा? इंजिनियर म्हणणं. भले इंजिनियर असेल शेवटी लेबरच झालं काय. बघा पनवेल पुणे, म्हणजे पुणे सरळ पण जाता येतं, म्हणजे कसं JNPT आपल्याला खोपोलीला निघता येतं, असं पण आहे आणि असं पण आहे. आता हा रस्ता डायरेक्ट एक्सप्रेसवर निघतो पनवेलमधून बाहेर. खोपोलीच्या अलीकडंच आपल्याला आता आपण JNPTच्या रोडला लागलो आहे.